रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. अतिरेकी डाएटच्या मागे लागू नका. आहारात सर्व पदार्थांचा समतोल ठेवा. आरोग्यतज्ञ डॉक्टर मनीषा अंबोपे. अन्न हेच औषध विषयावर वर्षा व्याख्यानमालेतील 6वे पुष्प संपन्न. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वारणा नगर येथील श्री शारदा वाचन मंदिराच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित वर्षा व्याख्यानमालेतील 6वे पुष्प साहित्यप्रेमी आणि रसिक श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. अन्न हेच औषध या विषयावर कोल्हापूर येथील प्रसिद्ध आरोग्य सल्लागार, निसर्गोपचार व आहार तज्ज्ञ सौ मनीषा रवींद्र अंबोपे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉक्टर मनीषा अंबोपे यांनी आहार आणि आरोग्य याचा अतूट संबंध असून योग्य आहार हीच निरोगी जीवनाची पहिली पायरी आहे असे सांगितले. आपल्या आहाराबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. आहार सुयोग्य आणि संतुलित असेल तर अनेक आजारांपासून दूर राहता येते. त्यामुळे आजार झाल्यानंतर केवळ औषधोपचार करण्यापेक्षा त्यामागील आहारविषयक कारणांचा विचार करून आहारात आवश्यक बदल करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काय खावे, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावे, कोणत्या वेळी खावे, जेवताना कोणती पद्धत असावी आणि आपल्या प्रकृतीनुसार आहार कसा असावा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आयुर्वेदात सांगितलेल्या कडू, तुरट, गोड, खारट, आंबट आणि तिखट या 6 रसांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शरीराचे वजन म्हणजे केवळ वजन काट्यावर दिसणारा आकडा नव्हे, शरीरातील चरबीचे प्रमाण आणि स्नायू हाडांचे वजन यांचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. केवळ वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण अतिरेकी डाएटचा अवलंब करतात. मात्र अशा डाएटचा फारसा उपयोग होत नाही आणि तो दीर्घकाळ पाळणेही अवघड असते असे त्यांनी स्पष्ट केले. अतिरेकी डाएटच्या मागे कधीही लागू नका. सर्व पदार्थ प्रमाणात खाल्ले पाहिजेत. खाद्यपदार्थांना दैवी किंवा असुरी असे शिक्के मारू नका. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्याने प्रत्येकाचा आहारही वेगळा असला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्याच्या डाएटचे किंवा व्यायामाचे अनुकरण करण्याऐवजी आपल्या वय, प्रकृती, कामाचे स्वरूप आणि आरोग्याच्या स्थितीनुसार आहार व व्यायामाची पद्धत ठरवावी असा सल्लाही त्यांनी दिला. लो फॅट आणि शुगर फ्री म्हणून बाजारात उपलब्ध असलेले प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी असतीलच असे नाही. त्यामुळे अशा पदार्थामधील घटक समजून घेऊनच त्यांचे सेवन करावे आणि कोणत्याही पदार्थ प्रमाणाबाहेर खाऊ नये असे त्यांनी सांगितले. व्यायामाला कोणताही पर्याय नाही. कितीही चांगली आहार पद्धती असली तरी योग्य व्यायामाशिवाय अपेक्षित परिणाम साध्य करता येत नाही. डाएटिंग म्हणजे उपासमार नव्हे. वजन कमी करायचे असेल किंवा शरीराची झालेली झीज भरून काढायची असेल तर शरीराला आवश्यक पोषण मिळणं गरजेचं आहे. डाएटवर जाण्यापेक्षा जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे अधिक महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सौ मनीषा अंबोपे यांनी केले. गरजेनुसार फूड सप्लिमेंटचा वापरही करता येतो. मात्र त्यासाठी योग्य माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सुरेखा आंबोळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख व्याख्यात्या सौ मनीषा अंबोपे यांचा परिचय सहाय्यक ग्रंथपाल पूनम केकरे यांनी करून दिला. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, प्रमोदराव कोरे, तानाजी डवंग, शिवाजी पाटील, आदित्य पाटील, सुरेश साखरपे, अप्पासाहेब खोत, बीबी दोशिंगे, जगन्नाथ सरापले, प्रमोद पाटील, के.जी. जाधव, उत्तम चव्हाण यांच्यासह परिसरातील साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रसिक श्रोत्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अन्न हेच औषध या विषयातून निरोगी जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण संदेश घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.बी. बंडगर यांनी केले तर आभार ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी मानले. आणि भाद्रपद उकडावा अशीच संस्कृती आहे ना आपली. आता नुकतीच मी बेंद्राचं सगळं तळलेले 5 पदार्थ मुलीला घेऊन आले. तिथे डाएट वेट काय पाळायचं मग खायचं, एन्जॉय करायचं. मी पण खाल्लं, भरपूर खाल्लं. चकली खाल्ली, कापण्या खाल्ल्या, करंजी पण केली होती. पण माझे पौष्टिक पदार्थ असतात. चकली केली तर त्यात सगळे पौष्टिक होते. परत करंजीमध्ये मी तीळ घातलं, तो गुळ घातलं, तो साखरेची नव्हती. बरोबर. हे सांगण्याचा उद्देश काय, तळलेलं खायला आषाढामध्ये तुम्हाला परमिशन. आता श्रावण सुरू होतोय, भाजलेलं खायचं. म्हणूनच आपल्या नागोबाला हे आवडतं. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.